आंतरवाली सराटीमध्ये उद्या मनोज जरांगे पाटील उपोषण सुरू करणार आहेत. ते अगोदर जर पाहिला गेलं तर मराठवाड्यातूनच नाही तर महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातून मराठा बांधव हे आंतरवाली सराटीमध्ये येत आहेत. बीडमधील देखील अंबेजोगाईमधील केज मतदारसंघामधील काही मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत. काल बैठक पार पडली तुमच्या अंबेजोगाई परिसरामध्ये. त्या बैठकमध्ये काय चर्चा झाली आरक्षणासंदर्भात? आज आम्ही अंतरवली सराटी जे कुणब्यांचं जे तीर्थक्षेत्र आहे या तीर्थक्षेत्रामध्ये अंबाजोगाई तालुक्यातून मराठा सेवक आम्ही या ठिकाणी शेकडो मराठा सेवक आजच या ठिकाणी संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उद्या होणाऱ्या आंदोलनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. काय सेवा काय देणार आहेत नेमकं? सेवा आम्ही प्रत्येक जे काही या ठिकाणी काम हाती लागेल ते सेवा आम्ही इथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आम्ही सर्वतोपरी मनोजदादा जरांगे पाटील यांची ताकद वाढविण्याचं काम या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी आम्ही करणार आहोत. तर पाहिलं तर जरांगे पाटलांना बऱ्याच वेळेस उपोषण करावं लागतंय, मात्र हे सातत्यानं असंच उपोषण करावं लागेल का काहीतरी कायमस्वरूपी तोडगा निघेल असं वाटतंय? नाही, सरकारने सर्वात पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की हे उपोषण मनोजदादा जरांगे पाटील हे एकटे जरी करत असले तरी त्यांच्या पाठीमागे 6 कोटी मराठा समाजाचं आग्यामोल त्या ठिकाणी उभं आहे. आणि मनोजदादा जरांगे पाटलांची ही एकट्याचं यामध्ये हित नसून 6 कोटी मराठा समाजाची ती मागणी आहे, 6 कोटी मराठा समाजाच्या बांधवांचं हित आहे. त्यामुळं मनोजदादा जरांगे पाटलांना ह्या एका व्यक्तीला ग्रहित न धरता मनोजदादा जरांगे पाटील म्हणजे 6 कोटी मराठे आहेत हे सरकारने सर्वतोपरी लक्षात घेतलं पाहिजे. सर्वात प्रथम जे 58 लाख लोकांच्या कुणबी नोंदीचा मुद्दा येतोय, आता जरांगे पाटील म्हणतायत की त्या जाहीर कराव्यात. ही एक प्रामुख्यानं ही मागणी जी आहे ती चर्चेदरम्यान जरांगे पाटलांची दिसते. मात्र एवढा काही कार्यकाळ गेला, तेवढ्या कार्यकाळामध्ये काय यश मिळालं? मग वाशीमधलं ते तिथपर्यंत आंदोलन जाणं, मुंबईमध्ये कूच करण्याचं, त्यानंतर आझाद मैदानावरलं उपोषण असेल, काय मिळालं यामधून असं वाटतं? शिंदे समितीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या कुणबी नोंदी असणाऱ्या 58 लाख नोंदी शोधल्या गेल्या होत्या. आणि अलीकडच्या काही काळामध्ये ज्यावेळेला जरांगे पाटलांनी विचारलं की आमच्या 58 लाख नोंदी ज्या सापडल्यात त्यांचे कुणबी प्रमाणपत्र तुम्ही किती वाटप केले, तर त्यामध्ये 58 लाख हा आकडा न येता तो आकडा कमी करण्याचा घाट या ठिकाणी या महाराष्ट्र सरकारने घातला होता. हा वेळीच मनोजदादा जरांगे पाटलांच्या डाव लक्षात आल्यानंतर मनोजदादा जरांगे पाटलांनी सरकारला जाहीर आवाहन केलं होतं की ज्या 58 लाख कुणबी नोंदी आहेत त्यांचं बायफर्केशन करून मराठा समाजाला तुम्ही हे डिक्लेअर करा की एवढ्या नोंदी सापडलेल्या आहेत, एवढं प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत आणि एवढे प्रमाणपत्र अजूनही वाटप करण्यात आले नाहीत. परंतु हे इतकं साधं काम सुद्धा या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं करण्यात आलेलं नाहीये. हे सरकार एकदम निष्क्रियपणे काम करत आहे. जी सगळे सोयऱ्याची मागणी जी आहे ती मुंबईच्या आझाद मैदानावर ज्यावर जरांगे पाटील उपोषण करत होते, मात्र ती आता मागणी होताना पाहायला मिळत नाही. कोणती मागणी? सगळे सोयऱ्यांची मागणी. सगळे सोयरे असेल मागणी, हैदराबाद गॅझेटियर असेल, सातारा संस्थान असेल, बॉम्बे औंध गॅझेट असेल, हे सर्व काही महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर लागू करून मराठा समाजाचं हित केलं पाहिजे. कारण त्यामध्ये 6 कोटी मराठा समाजाचे हित दडलेलं आहे. 58 लाख नोंदींचा विषय येतोय, ते जरांगे पाटलांचं आंदोलन वगैरे किंवा उपोषण चालू होण्याच्या अगोदर जे आहे त्या अगोदरच्या नोंदी आहेत आणि त्या बऱ्याच जणांना कुणबी प्रमाणपत्र वाटप झालेत अशा चर्चा देखील पाहायला मिळतात. मात्र GRच्या माध्यमातून काय नेमकं यश मिळालं? ज्या संघर्ष होता जरांगे पाटील यांचं जे 3 वर्षापूर्वी जे आंदोलन सुरू झालं त्यामध्ये शिंदे समितीनं संपूर्ण मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या काही नोंदी सापडलेल्या आहेत त्यापैकी आम्हाला 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत. त्यानंतर आम्ही गेल्या वर्षी 2 सप्टेंबरच्या नुसार जो आम्हाला हैदराबाद गॅझेटियरचा जो GR मिळालेला आहे, ज्या पद्धतीने 1993मध्ये काही OBC समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे त्यांना कसल्याही प्रकारचं ते 93ला जे OBC समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे त्यांना कसल्याही प्रकारचा बेस नव्हता. पण मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून जे आरक्षण मिळालेलं आहे आणि त्या कुणबी प्रवर्गातून जे आरक्षण मिळालेलं आहे तो एक आमच्या मराठा समाजाला कुणबी आणि OBCचा आमचा बेस आहे. आणि त्या बेसला धरूनच 2 सप्टेंबरचं जे आम्हाला हैदराबाद गॅझेटियर लागू झालेला आहे तो आमच्या ज्या 58 लाख ज्या नोंदी आहेत त्या शिंदे समितीनं संपूर्ण मराठवाड्यामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, संपूर्ण गाव पातळीवर जाऊन ज्या तहसील कार्यालयामध्ये जाईल, डेप्टी कलेक्टरमध्ये जाऊन ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदी ह्या हैदराबाद गॅझेटियरचा बेस आहे आणि त्याचा मूळ पाया आहे.
ज्या पद्धतीनं 1993ला ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं त्याच्यापूर्वीचं जे आता तुम्ही विचारल्याबद्दल सगळे सोयरे तोच बेस जरांगे पाटलांनी पकडलेला आहे की 58 लाख नोंदी ज्या कुटुंबाला भेटलेल्या आहेत त्या कुटुंबात जसं शिंदे आहे मी जर माझ्या बाजूच्या गावाला जर शिंदे नावाची जर नोंद सापडली असेल त्या शिंदेचा आणि ह्या शिंदेची वंशावळ जोडून हैदराबाद गॅजेटनुसार पुढच्या व्यक्तीला आरक्षण देण्यात यावं. कारण 1993ला जे आरक्षण दिलेलं आहे महाराष्ट्र सरकारनं त्याच बेसवर हैदराबाद गॅजेट लागू करावं यासाठी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी आंदोलन करत आहेत. आणि उद्याच्या आंदोलनाचा मुख्य उद्देश ज्या 58 लाख नोंदी आमच्या सापडलेल्या आहेत त्यांच्या आम्हाला तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी द्या. त्यासाठी उद्याचं आंदोलन जरांगे पाटलांनी या ठिकाणी केलेलं. आणि आता तुम्ही विचारलं आहे की जरांगे पाटील म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे आंदोलन करतायत, प्रत्येक वेळेस शेवटचं आंदोलन म्हणून म्हटलं जातं. या ठिकाणी मी तुमच्या माध्यमातून सांगतो की हे आंदोलन उद्याचं जे आहे हे आंदोलन हे शेवटचं नाही आहे. हे आंदोलन हे निर्णायक आंदोलन आहे. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो मराठा जन्माला आलेला आहे आजपर्यंत त्यानं कवाच शेवटचं आंदोलन केलं नाही, त्यानं कवाच शेवटचा संघर्ष केला नाही. कारण ह्या मातीला शेवटचं काही करायची सवय नाही आहे. हे आमचं येणं उद्याचं जे आरक्षण आहे हे निर्णायक आंदोलन आहे की आमचा जो बेस आहे 58 लाख नोंदीचा त्याच्यानुसार आम्हाला मराठा समाजाला तुम्ही कुणबी प्रमाणपत्र तर दिलेलंच आहे पण त्याच्यानुसार जर कास्ट व्हॅलिडिटी जे आहेत त्या कास्ट व्हॅलिडिटी महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला द्याव्या. यासाठी हे निर्णायक आंदोलन आहे. हे आंदोलन शेवटचं नाही कारण मराठी हे शेवटचं आंदोलन करत नाहीत हे आमचा इतिहास सांगून जातोय. खरं तर शेतातल्या पिकांची मोठ्या प्रमाणामध्ये दुरावस्था आहे तरी या ठिकाणी आंदोलनाला आलाय. काय नेमकं भावना आहेत? मी इतकंच सांगू शकतो की आमच्या इथून म्हणजे अंबाजोगाई तालुक्यातून पूर्ण मराठा सेवक इथं येणार आहे. सर्वात जास्त ताकद दादाला देणार आहेत आम्ही. तुम्ही कुठून आलात नेमका? अंबेजोगाई. तुमचं इथं काय नेमकं काम करणार आहेत? आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत का एक सेवक म्हणून काम करणार? आम्ही इथं सेवक म्हणून आलेलो आहेत. आजपर्यंत दादांनी जेवढे आंदोलन केलेत तेवढ्या आंदोलनाला भेट देऊन आम्ही सेवा करण्याचं काम केलं आहे. आदरणीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील उद्या हे आंदोलन करणार आहेत. त्या आंदोलनाला पाठबळ म्हणून आम्ही अंबेजोगाई तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन चावडे बैठक घेतो. आमच्या अंबेजोगाई तालुक्यातून उद्या हजारो गाड्या आंतरवलीकडे कूच करणार आहेत आणि दादाला पाठिंबा मोठ्या अशा ताकदीनं देणार आहेत. खरं तर शिंदे समितीच्या माध्यमातूनच जे आहे ते कुणबी नोंदी मिळाल्या, मात्र एकनाथ शिंदेवरच आता जरांगे पाटील नाराज असल्याचं पाहायला. त्याच शिंदे समितीच्या सुनील शिंदे त्यांच्या नोंदीमुळेच माझं कुंभीकरण निघलेलं आहे. माझ्या गावात जवळजवळ 70% गाव कुंभीकरणामध्ये गेलेलं आहे आणि काही राहिलेले ते आता एकच पर्व ओबीसी सर्व या दादाच्या मागणीप्रमाणे सर्व ओबीसी होतील. आणि शिंदे समितीचं जे योगदान आहे ते मनोज दादामुळंच ज्या संघर्षामुळं झालेलं आहे. आणि राहिलं शिंदे साहेबाचा विषय तर शिंदे साहेब आत्ता जे 2 दिवसापूर्वी जे प्रकरण घडलं 2-4 दिवसापूर्वी त्याच्यामुळे दादा नाराज झाले. तेवढं प्रकरण सॉल्व्ह झालं ते 2-3 जणांच्या व्हॅलिडिट्या निघल्या का झालं प्रकरण जिकडे तिकडे डबल गोडी जाईल तशी. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर उद्या मनोज जरांगे पाटील यांचं जे उपोषण सुरू होणार आहे ते अगोदरच हे आंदोलनकर्ते अंतरवाली सराटीमध्ये आलेत आणि आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन सोबत सूर्य जुमडिया, अंतरवाली सराटी.